आभास की आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जगा जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क
ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात, रोजचेच खेळ नवे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावेरी. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेळा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय गुंगाट हाय भांडण करून पुन्हा गोड होतात काय गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही ग्रुप आपला डेंजर हाय गॉसिप रोजच करतात काय लफडे लोचे नेहमीच हाय पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी आपली यारी आपली यारी दोस्त है तू अपना जान से प्यारा है जान है तू अपनी तू सबका दुलारा है तू गेल्यावर काय करू मस्ती सांग कोणाशी करू आमचा आहे सुरुवात करतो कार्यक्रमाची. सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाला खरं पाहिलं तर 30 वर्षानंतर योग आला, त्यामुळं महत्त्वाचा विषय
शिवरायांच्या पावनचरणी नमुनी आपला माथा, शिवरायांच्या पावनचरणी नमुनी आपला माथा, शब्दामधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपले गुरुजन वर्ग, मित्र मैत्रिणींचे सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या गुरुजनांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनिता मॅडम यांना. सभा मंडप हा सुंदर सजला, हा सुंदर सजला. सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान असलेले माझे सर्व गुरुजन वर्गांना मी नमस्कार करते आणि त्यांचे स्वागतही करते. तसेच आज तब्बल 29 वर्षानंतर हा आपला स्नेह संमेलनाचा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाची स्थान उपस्थितांमधूनच होईल अध्यक्षाची स्थान. त्यासाठी मी राजू जोशींना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सांगावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मान्यवराचे करुणी स्वागत उदेव धडू आनंदाची, आपण आलात मानदेवनी पर्वणी आहे सुख सौख्याची. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री राठोड सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिः देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे, अज्ञानता से हमें तार दे मां.
अज्ञानता से हमें तार दे माँ। एक छत्रपती छोटीशी शिवाजी ज्योत महाराजांचं छत्रपती शिवराया माझा हो छत्रपती शिवराया माझा करताही तयाला करतो आम्ही तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा छत्रपती शिवराया माझा छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला देवोत्सह महापुण्यं बलिराजे तथवचानश्लोकानां मंगलानि गृहे गृहे सर्वे ग्रहासानुकूला भवन्तु केंद्रितमनसद्धा खंडात लक्ष्मी प्राप्तरस्तु मनकामना तृप्तरस्तु। या ठिकाणी दीपपूजन झालेलं आहे। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार दूर करते अंधार दूर करते। दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे आरंभ आहे। आपले मित्र हार्मोनियम वादक संगीत शिक्षक सध्या त्या कस्तुरबा गांधी गंगाखेड या ठिकाणी कार्यरत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत शाळेवर आहेत। त्यांचा आवाज सर्वांना परिचित झाला आहे। तरी आपण त्यांनी एक प्रार्थना सादर गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा आम्ही चालवू पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली तुम्ही सूर्यामा दिला कवरसा आम्ही चालवू पुढे वारसा आम्ही चालवू पुढे वारसा शिकू शूरता वीरता धीरता शिकू शूरता वीरता धीरता शिकू थोर विद्ये सवे नम्रता शिकू थोर विद्ये सवे नम्रता मनी मानसी ध्यास राहो असा आम्ही चालवू पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा आम्ही चालवू पुढे वारसा आम्ही चालवू पुढे वारसा। सगळीकडे पसरला त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे। आपल्या येण्याने झाला सोहळा साकार आहे सोहळा साकार आहे। सुगंधित अशा देव माणसांचा फुला फुलातून सन्मान आहे फुला फुलातून सन्मान आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन आपले गुरु राठोड सर यांचा सत्कार रमेशदादा टोके हरिभाऊ घुमरे
अरुण भाऊ बामदाळे, अरुण शेळके यांना विनंती करतो टाळ्याची प्रतीक्षा आहे. मी पुढील विनंती करतो अनिता हेवाळे, मीरा गोरडे, प्रीती बापला, सारिका गराड, मनीषा सगळे या मॅडम हेवाळे, मीरा गोरडे, प्रीती बापला, सारिका गराड, मनीषा सगळे आणि आपल्या ग्रुपचे मेंबर करीत आहेत. जाण्याच्या गजरात सर्वांचं स्वागत करायचं आहे. समोर बघा, तुम्ही थोडं मागे सर. भुलनवळे सरांचा आदर सत्कार. अविनाश शेख, मीरा राजपुरे यांनी आपल्या ग्रामदेवतेची तसबीर सरांना अर्पण करून सरांचा स्वीकार करायचा आहे. मीरा वैद्य, अरुणा मसुरे, छाया वैद्य, मुबीना शेख. मुलींना देऊन द्यायचं. हा समोर बघा, थोडं मागं सरका तुम्ही. हा समोर पहा, इकडे थोडं मागं सरका तुम्ही. समोर जगताप सर क्रीडा शिक्षक आपल्या क्रीडेसाठी होते. जगताप सर यांचा सत्कार करण्यासाठी लक्ष्मणजी देशमुख, वैजनाथ होटकर, दिलीप देशमुख, आप्पा गरुड, भानुदासजी गरड, प्रीतम छाजड यांनी व्यासपीठावर येऊन शाल व श्रीफळ देऊन श्रीकांतजी दाते यांनी वरती यावं आणि सरांचा सत्कार करावा केलं होतं. लक्षात आहे माझ्या तरी. आणि हुल्लवळे सरांनी आपल्याला डंबेलचे प्रकार शिकवले होते आणि दोन्हीही क्रीडा शिक्षक आणि वेदपाठक सर कला शिक्षक, म्हणजे आपल्यासाठी कलेचे शिक्षक आपल्या आज लाभलेले आहेत. आणि राठोड सर मराठीला होते, म्हणजे साहित्यामधले, त्यामुळे तुम्हाला मराठी बोलतोय राणू सर. हा समोर ज्योती शिंदे यांनी वर येऊन सरांना प्रतिमा देऊन सरांचं स्वागत करावं. हर्ष उल्हास वाढतो आपला. समोर बघा, समोर काढला. असं 2035 सरांनी एक हत्ती काढला. सहज अगदी आपल्याला काही करण्याच्या अगोदरच, आणि त्या हत्तीला सोडण्यामध्ये असे एक देवाला घेऊन जातात ते दिले, म्हणजे पूजन साहित्य असतं ते. अगदी पहिलेच 2-4 मोमेंट्स मध्ये सरांनी चित्र काढलं होतं. सुनीता शेख, सुनीता जगताप, सत्यशीला वाडेकर या सर्वांना विनंती करतो, यांनी स्टेजवर यायचंय, सरांचा सत्कार करायचा आहे.
सविता टपले, जयश्री शिंदे, शोभा शिंदे, योगिता धोंडरकर, पाटोळे मीना, सूर्यकांत भोंगळे, अमिता शेख, सत्यशिला वाडेकर, सुनीता जगताप. आपल्यातील आपल्या माणसं सत्तर आहे आता. मुलांचा एक फोटो झाल्यानंतर मुलींचा एक फोटो होणार आहे. श्री इब्राहिम सर यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांचा सत्कार दिलीप शिंदे, रोहित भोंगळे, पंडित भवर, अशोक गरड यांना विनंती करतो. वेद या वृत्तपत्राचे पत्रकार स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार भाऊराव लेंडे, निसारभाई सय्यद आणि आप्पा गरुड यांना विनंती आहे त्यांनी लेंडाळ सरांचा सत्कार करायचा आहे. भाऊ लेंडे, दीपक वाडेकर, पत्रकार लेंडाळ सरांना विनंती आहे त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. आता बघ बरं का महबूब शेख आपल्याला ही मंडप डेकोरेशन, लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टीम आपले सुरेश भाऊ रुपलार यांना विनंती आहे त्यांनी आमचा छोटासा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यासाठी राजू भाऊ जोशी, सुरेश टोके, शिवाजी सगळे यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. नाश्ता केला त्यांच्या घेणार आहोत. नाश्ता कसं काय आहे तर आता जेवणाचा आस्वाद आपण घेणार आहोत. आमचे खास बालम टाकळीचे प्रसिद्ध आचारी दुर्गेश भाऊ परदेशी यांना विनंती आहे त्यांनी आम्हाला रुचकर जेवण करून द्यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. स्टेजवर यायचंय लक्ष्मण देशमुख आचार्याचा सत्कार स्वीकार. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वासात शिक्षकाला मान आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी शब्दामधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दामधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दापासूनच होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचाराला जोड देतात. सोहळ्याचा हा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतोय सुजाताताई देशमुख यांना. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सुंदर फोटोग्राफी विसरलो होतो पण आता याच्याशिवाय पर्याय नाही. हे जर झालं चांगलं तर आता उद्या कळलं सगळीकडे. पत्रकार लोक आहेत, वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. महेश भाऊ यांना विनंती करतो त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. नवनाथ यांनी पत्रकारितेचा फोटोग्राफी महेश भाऊ यांचा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मी बी कधी माहीत हातात नाही घेतला पण बोलवतो. तुमचा आशीर्वाद आहे बाकी सुजाता ताई यांना विनंती करतो. या हेतू आपला कुणी प्रवासी कुणी नाविक
हेतू कुठला, प्रवास कुठला सांगत असते प्रस्तावित. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मी सुजाता लक्ष्मण देशमुख. आज आपल्या स्नेहसंमेलनानिमित्त आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत आणि आपण सर्वजण आज या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. या आनंद सोहळ्याचे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यापासून बळजबरी जबाबदारी मला मिळाली, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानते. सर्वप्रथम मी माझे प्रथम गुरु, माझे दैवत, माझ्या वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करते. कारण माझे कुठलेही काम माझ्या वडिलांच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर देव महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः. आई वडिलांनंतर जर कुणी आपल्या आयुष्याला आकार देत असेल तर ते असतात आपले गुरुजन. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार. घरानंतर जर कोणती वस्तू आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते तर ती असते आपली शाळा. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते नळा ही जसा माऊली बाळा. शाळेत असताना वाटायचं लवकर मोठं व्हावं, नोकरीला लागावं, पैसे कमावेत. पण आता असं वाटतंय की ही शाळाच बरी होती, की आपलं बालपणच बरं होतं. अजूनही मला आठवते शाळेत आपले कांबुने सर, ते नाही येत आता, कांबुने सरांची शिस्त, राठोड सरांचं हसत खेळत शिकवणं, त्यानंतर सोनवणे सरांची अस्खलितपणे इंग्रजी, त्यात आपल्या बराच हात आखडता होता बऱ्याच जणांचा, माझा पण. गणित विषयात घुले सरांनी दाखवलेले त्यांची बुद्धिमत्ता, लोढा सरांनी कसोट्या देऊन आपल्या जीवनाच्या कसोट्या आपल्याला पार पाडायला भाग पाडलं. त्यांच्या चित्रकलेमध्ये तर वेगवाड सरांचा कुणीच हात धरणार नाही. आणि विज्ञान शिकवायला कैलासवासी ढाकणे सर, त्यानंतर खेडकर सर, चौरे सर. विज्ञान विषय पण तसा रटाळच, पण त्यांनी छान शिकवायचे. त्यानंतर पीटी म्हटलं की हुलवळे सर. आणि सगळ्यात जास्त आठवते, शाळेला उशीर झाला की गेटमध्ये उभा असतो जगताप सर. आणि त्यात मी आणि माझ्या मैत्रिणींनी माझ्यामुळे भरपूर छाड्या खाल्लेल्या आहेत. फक्त तेवढ्या छाड्या खाल्ल्या उशीर येण्यावरून. पण ती जी शिस्त आज आपल्या अंगी बांधली, जगताप सरांची शिस्त. आता मी माझ्या शाळेत जर जरा उशीर झाला तरी माझा कसर आठवतं. आणि खरंच जर शिक्षक, तेव्हा जर शिक्षक आपल्याला शिकवायचे, ते फक्त शिकवत नव्हते तर ते विद्यार्थ्यांना घडवायचे, विद्यार्थ्यांना पंख द्यायचे, त्यांच्या पंखांना बळ द्यायचे, त्यांना नवीन भरारी घेण्यासाठी आपल्याला ते उभारी द्यायचे. तेव्हा कधी कधी त्यांनी मारलं, रागवलं की राग यायचा, वाईट पण वाटायचं. पण म्हणतात ना सर, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. जेव्हा आता मी शिक्षिका झाले आणि मी जेव्हा माझ्या मुलांना शिस्त लावते, मारते पण तेव्हा मला कळतं की तुम्ही जे मारायचे, जे रागवायचे, त्याच्या मागं तुमचं आमच्यावर असणारं निस्वार्थ प्रेम होतं. शिक्षक आपल्याला फक्त शिकवत नाही, तर ते आपल्याला आपल्या जीवनाचे नवनवीन धडे देतात. जीव कसं जगायचं, चांगलं माणूस कसं बनायचं, हे सगळं ते आपल्याला शिकवतात. आणि हे मी माझ्यावरून सांगते, कारण मी माझ्या मुलांविषयी खूप तळमळ, म्हणजे माझ्या मनात पण खूप तळमळ असते. जरी आता हातात पुस्तक नसले तरी आपल्या मनाच्या वहीत आपल्या शाळेच्या सर्व आठवणी जशाच्या तशा आहेत. आजचा दिवस खरोखर सर्वांसाठी खूप अनमोल आहे. कारण थोडे नाही, जवळजवळ 29 वर्ष झालेत त्यानंतर आपलं गेट टुगेदर होतंय. आणि ह्या गेट टुगेदरची सुरुवात अशी सहज झालेली नाहीये. 3 वर्षापूर्वी व्हॉट्सअपचा ग्रुप झाला, काही मित्र जुळले, मैत्रिणी जमल्या, नंतर हळूहळू सगळे वाढत गेले आणि गेट टुगेदरची चर्चा सुरू झाली. चर्चा किती वर्ष, 1 नाही 2 नाही 3 वर्ष फक्त चर्चा चालू होती. आणि शेवटी आज 26 ऑक्टोबर रोजी आपला हा दिवस उजाडला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळे भेटायचे, सगळे बोलायचे. पण सगळ्यांनी ठरवलं की आता आपण सगळे जणांनी काय करायचं, एकत्र येऊन सगळ्यांनी भेटायचं म्हणून. आणि मग सगळ्यात मोठा म्हणजे कार्यक्रम करायचं ठरलं की कार्यक्रमाला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आयोजन. खरंच आपल्या वर्गातील जे गावातील मित्र आहेत त्यांनी खूप कष्ट घेतले आणि आयोजन इतकं सुंदर केले ते आपण आता बघतोच आहोत. या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, संयोजन करण्याची जबाबदारी या गावातील ज्या मित्र परिवारांनी घेतली. 1 महिन्यापासून ते आतूनच म्हणजे परिश्रम घेत आहेत त्याच्यावर. त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचे आभारच मानायला पाहिजे. 30 वर्षापूर्वी आपण या शाळेतून बाहेर पडलो, जीवनाच्या वेगवेगळ्या वाटेवर चाललो.
कुणी शिक्षक बनलं, कुणी कंपनीत नोकरी लागले, कुणी पुण्याला गेले, कुणी शेतकरी बनले, कुणी व्यावसायिक बनले. पण आज पुन्हा जेव्हा या शाळेच्या आठवणीच्या धाग्याने आपण एकत्र आलो तेव्हा खरोखर सगळ्यांना खूप आनंद झाला. काळ कितीही पुढे गेला तरी शाळेवरच्या बाकावरचे ते हसू, शिक्षकाच्या रागवण्यातले ते प्रेम, सुट्टीतल्या गोळ्या बिस्किट खाण्याची मजा, मैदानावरचे खेळ अजूनही मनात तसंच आहे. मनातल्या त्या जुन्या आठवणींना, त्या आठवणीच्या सुगंधाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरील या आनंदाला माझा मनापासून सलाम. शेवटी एवढंच म्हणेल, काळ पुढे सरकला पण मन मागे वळलं. काळ पुढे सरकला पण मन मागे वळलं. त्या शाळेच्या दारात आज पुन्हा पाऊल ठेवलं. डोळ्यात आठवणी, ओठावर स्मित आणि मनात एकच विचार. डोळ्यात आठवणी, ओठावर स्मित आणि मनात एकच विचार. अरे, आपलं बालपण पुन्हा परत आलं, आपलं बालपण पुन्हा परत आलं. आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार करून मी माझे बोलणे 2 शब्द संपवते. काही चुकलं असेल, राहिलं असेल तर सोडून द्या. पुण्यावरून काल श्रीकांत भाऊ आणि वहिनी साहेब मोटरसायकलीवर आल्या. आभाळाचे दिवस वाईट आहेत, 4 व्हीलर मध्ये यायला पाहिजे होतं पण मोटरसायकलीवर आल्या. मोठ्या देवीचं दर्शन वगैरे घेऊ. सौ दाते वहिनी यांना विनंती करतो, त्यांनी आमच्या ग्रुपतर्फे थोडासा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यासाठी अरुणा मसुरे, छाया वैद्य, मीरा गोरडे, मनीषा सगळे यांनी वहिनींचा सत्कार करायचा आहे. त्यांचा सत्कार अनिता मॅडम टाळ्या. प्रीती बापना, मीरा वैद्य, ललिता बागडे यांनी वाघुमरे ताईंचा सत्कार करायचा आहे. साथी परिवारांचं खूप खूप स्वागत. ताईंना विनंती आहे, आमच्या ग्रुप कडून छोटासा असा मीरा वैद्य, ललिता बागडे यांनी आपल्या सर्व ग्रुपचा मिळून एक छोटासा सत्कार वाघुमरे ताईंचा करायचा आहे. बरं का वाघुमरे वहिनी, तुमच्या हाताचा रुचकर स्वभाव सकाळी 9 सांगितला. एकदम छान पद्धतीचं जेवण वहिनींनी जेव घातलंय. वहिनींचं धन्यवाद. शिवाजी सगळे, तुम्ही बऱ्याच जणांनी आज पाहिलं असेल की बऱ्याच जणांनी 30 वर्षानंतर शिवाजींना पाहिलं असेल. खूप खडतर प्रवास, ऊस तोडणीचं काम केलं सर. तुम्ही माहिती आहे, तुम्ही गावात येत, खूप कष्ट घेतले. इतक्या बिकट परिस्थितीतून, लोकवर्गणीतून हे अस्तित्व नावाचं कादंबरी त्यांनी लिहिली. ही प्रत्येकाला सप्रेम भेट म्हणून आपण देणार आहोत. खरोखर शिवाजींनी आपल्या बँकचा विद्यार्थी, खरोखर शिवाजीचं मी कौतुक करतो की ग्रामीण भागात राहून सुद्धा, गावातच नव्हे, तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या बँकचं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव मोठं केलं त्यांनी. गावातल्या लोकांना माहित नसतं काय किंमत आहे, पण खरोखर या पुस्तकात आमचे पण नाव आहेत. शेवटी तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल, 200, 500, 1000 असे वर्गणी रुपये गोळा करून तो शिवाजी कोल्हापूर साईडला ऊसतोडी कामगार म्हणून काम करीत होता. खूप भयानक परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत त्यांनी हे पुस्तक छापलं. आणि त्याची खूप दिवसाची इच्छा होती की गेट टुगेदरच्या दिवशी 100% आपण सर्व विद्यार्थ्यांना हे प्रत्येकाला एक ग्रंथ देणार आहोत. तरी मी शिवाजींना विनंती करतो, शिवाजीने एक कविता तयार केली आहे स्वतः, ती कवितेचं सादरीकरण करायचं मी शिवाजीला विनंती करतो. शिवाजीने स्टेजवर यायचंय आणि शिवाजीचं सर्वांनी टाळ्या गजरात स्वागत करायचंय. आयुष्याच्या पुस्तकातील बरीच चालली पाने, मैत्री विना अधुरे वाटते आयुष्याचे गाणे. आठवणीचा उरूस भरला, दिव्यांची आरास येते. आठवणींचा उरूस भरला, दिव्यांची आरास येते. किती लोटला काळ तरी स्नेहाचा सागर येते. कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे तो काळ सुखाचा. शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो नाही कळला,
शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो नाही कळला. आठवणीतील अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. जातीपातीच्या वरच जगणं, जातीपातीच्या वरच जगणं कधी बंधन पाळलं नाही. जातीपातीच्या वरच जगणं कधी बंधन पाळलं नाही. बंधुभावाचं नातं प्रेमाचं कधीच तुटलं नाही. शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो नाही कळला. आठवणीतला अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. गरीब श्रीमंत असण्याचं इथं नव्हतं देणं घेणं. गरीब श्रीमंत असण्याचं इथं नव्हतं देणं घेणं. मित्र मैत्रिणी गमती जमती होत जगणं आनंदाचं. मित्र मैत्रिणी गमती जमती होत जगणं आनंदाचं. शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो कळला नाही. आठवणीतला अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. खेळ खेळणं रुसणं फुगणं भांडणही कळलं नाही. खेळ खेळणं रुसणं फुगणं भांडणही कळलं नाही. असा कोणता दुवा मैत्रीचा गुपी ते कळलं नाही. शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो कळला नाही. आठवणीतला अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. शंते सुखाचे झोळीत फाटक्या साठवता आले नाही. शंते सुखाचे झोळीत फाटक्या साठवता आले नाही. विखुरले मोती दाही दिशांना सावरता आले नाही. विखुरले मोती दाही दिशांना सावरता आले नाही. पुन्हा माघारी येतील का पाखरे भरेल का ती शाळा. पुन्हा माघारी येतील का पाखरे भरेल का ती शाळा. गुरुजनांचा तसा जिवाळा आता मिळणार नाही. शाळेमधला काळ सुखाचा तेव्हा तो कळला नाही. आठवणीतला अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. आठवणीतला अनमोल ठेवा पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद. चेहऱ्यावर काय घेणारच नाही. टायमाला जेवण होणार आहे. स्वयंपाक चालू आहे. सर हा ग्रुप आम्ही तयार केला. हा नुसता व्हॉट्सअपचा ग्रुप नसून एक फॅमिली ग्रुप आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो नुसते ग्रुप तयार झाले एकमेकाला कांद्याला कांदा देत बोलत नाही सध्या कंडिशन. पण आमचा ग्रुप म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखा ग्रुप आहे. आम्ही एकमेकाकडे कायम सुख दुःखात 3 वर्षापासून जातो सर. कित्येक मैत्रिणींच्या घरी गेलो, काही सुख दुःखाला, काही वाढदिवस केले. खूप आनंद वाटला. आणि आता असं वाटतंय की ग्रुप बंदच होऊ नये. आता प्रत्येकाला वाटतं काही ना काहीतरी ग्रुपवर बोललं पाहिजे. पण प्रत्येकाच्या काही गोष्टी, काही अडीअडचणी, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. जास्त वेळ व्हॉट्सअपला देऊ शकत नाही. पण ठीक आहे, आम्ही समजून घेतो. दुसरं म्हणजे गणपतीच्या पेरड्यामध्ये ज्यावेळेस महालक्ष्मी बसतात त्या टायमाला आम्ही ग्रुपवर एक स्पर्धा आयोजित केली होती. महालक्ष्मी सजावट स्पर्धा म्हणून. जवळजवळ ग्रुपमध्ये 60 ते 65 ग्रुप मेंबर आहेत. त्यापैकी सर 13 मुलांनी भाग घेतला. त्याच्यात मुलं पण आहेत. आम्ही सर्वांना विनंती केली होती की मुलं आणि मुली दोन्ही ज्यांच्या घरी महालक्ष्मी आहेत त्या सर्वांनी फोटो टाका, व्हिडिओ टाका. आणि त्याच्या आपण प्रशिक्षणासाठी अरुण भाऊची मंडळी, अरुण भाऊ बामदळे वहिनी, जोशी वहिनी आणि आमच्या सौ तिघींना पक्ष त्यांना सांगितलं होतं की तुम्ही निवड करा एवढ्या व्हिडिओची आणि याच्यातून 1-2-3 सिलेक्ट करा. आता मी म्हणलो आम्ही करावं तर मग परत पक्षपात होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही काय नाव सांगितलंच नाही कोणाचे व्हिडिओ आहेत काय आहेत. त्या शेवटी त्यांचा विचार घेतला. त्यांचा ग्रुप आहे मनीषा सगळे चालवते ग्रुप त्यांचा. आमच्या 2-4 जणांच्या बायका ती आपली करते काहीतरी. पण त्यांनी असा निर्णय घेतला 10 दिवसानंतर. त्या म्हणल्या माणूस श्रीमंत असो की गरीब, ज्याच्या त्याच्या मानाने आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीने प्रत्येकाच्या महालक्ष्मी ह्या चांगल्याच असतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. ज्या 13 जणी आहेत, काही मुलं आहेत त्याच्यात, त्या 13 जणांना आपल्या ग्रुप तर्फे ग्रामदेवतेची प्रतिमा आपण सप्रे भेट देणार आहोत. तरी मी विनंती करतो, मीराताई राजपुरे यांनी सगळ्यात पहिला व्हिडिओ ग्रुपवर टाकला होता. त्यांनी आपलं ग्रामदेवतेचं प्रतिमा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी
मीराताईचा सत्कार करायचा आहे. जय जगदंब, जय जगदंब, महालक्ष्मी माता की जय जगदंब, आताच उशिरा का होईना जगदंब. लोकमत आणि पुण्यनगरीचे पत्रकार जयप्रकाश बागडे आणि इसा भैष्यक यांचं आगमन झालं आहे. प्रकाश बागडे यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते आज राजू जोशी यांचा सत्कार जगताप सरांना विनंती आहे, त्यांना फोटो घेऊन सत्कार करायचा आहे. ही बोली नव्हती बरं का. तुम्हाला म्हटलं हे काय चाललंय पण माझ्या मोबाईलवर बारीक लक्ष असतं. कोणाचा पहिला कोणाचा दुसरा पक्षपात होणार नाही, सगळं अप टू डेट. फुलवडे सरांना विनंती आहे. सारिका गरड, अरुणा मसुरे 9 नंबरला व्हिडिओ आला होता. मीरा गोरडे 10 नंबर, अरुणा मसुरे, मीरा गोरडे, देशमुख आणि ज्योती शिंदे. होत असते. थोरविला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला. आपल्या सर्वांना अल्प परिचय द्यायचा आहे. जागेवरच द्या सर्वांनी. सर्व मित्र आणि मैत्रिणींना विनंती आहे, त्यांनी आपापला परिचय द्यायचा आहे. हा किनारा पावला आणि धन्य कायम नियोजनात सहभागी असतात. त्यांचा सत्कार जगताप सर यांना विनंती आहे, त्यांनी त्यांचा सत्कार करा. पुण्यनगरीचे पत्रकार इसक भैशेक यांना विनंती करतोय, त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांचा आमच्या ग्रुपतर्फे थोडासा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. राजू भाऊ जोशी चिंचोलकर, रामेश्वर चिंचोलकर यांना विनंती आहे. त्याला पत्रकार आहेत. या युक्तीप्रमाणे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन पत्रकार मंडळी उपस्थित राहिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. काका चंद्रकांत काका बागडे, मला त्यांची रोज आठवण येते. कोट्यावधी रुपयाची जागा, आपल्याला किती आपत्ती आहेत आणि काय करतो एवढं सांग.